सांगतो, अरे जिसके साथ राम जी है, बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है। रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे, तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो। आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही, आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये। अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है। ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी थाराशाही केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, पण त्यांची चूक नाहीये। रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे। त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार। बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते, ते पुण्यवान राजे होते, इथे तर तुम्ही मंथरासोबत ठेवली आहे, काय तुमचं होईल। पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते। हे केवळ मंदिर नाही आहे, भारतीयांचा हुंकार आहे, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे। आणि ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात। राम काय खात होते सांगणारे? आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय। तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय। आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा। आणि म्हणूनच रामकथेमध्ये ही शक्ती आहे की आपल्या प्रत्येकातला राम जागृत होतो। आणि केवळ रामकथा ऐकली तरी देखील आपला बेडा पार होतो। अशा रामकथेचं श्रवण करण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहोत। आणि म्हणून मी जगद्गुरूंना खूप खूप धन्यवाद देतो। आणि रामकथेमध्ये आणि आपल्यामध्ये हा जो व्यत्यय मी आणला त्याबद्दल आपली माफी मागतो। आणि पुन्हा एकदा श्वेताजी, तुम्ही अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी बोलवलं। हा अतिशय सुंदर रामरथ राम परिवाराच्या माध्यमातून ठाण्यामध्ये फिरतोय। अयोध्येला जो जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे, भक्त प्रल्हादाला विचारलं होतं या खांब्यामध्ये तुझा देव आहे का? भक्त प्रल्हाद म्हणाले इथेच माझा देव आहे। त्या ठिकाणी तोडल्याबरोबर नरसिंह बाहेर आले, अरे आमचा देव तर सगळीकडेच आहे, चराचरात आमचा देव आहे। त्यामुळे जे अयोध्येला पोचत नाही, आपण आहोत तिथे श्रीराम आहे, आपण आहोत तिथे मंदिर आहे, ज्या मंदिरात जाऊ तिथे प्रभू श्रीराम आहेत। आणि या ठिकाणी या रामरथाच्या रूपाने प्रभू श्रीराम आपल्याला भेटायला येत आहेत। आणि म्हणून 22 तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे। असा उत्सव साजरा करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।